हॅलो ए हाय काय केला हो क्यों आलो कशी वेगळी आली कशी वेगळी होती हा अरे तुरेवाला आहे राणा होणार तुरेवाला नाही ऐकणार मान्य रावसाहेब ठाकरे यांचा कट्टर सैनिक रवींद्र काशीराम शिगमौली काशीराम शिगाव रवींद्र काशीराम शिगाव 100 रुपये विरार मिळाले त्या मंडळी मी एकच सांगितलं 1000 मला ज्या शक्तीच्या गोष्टी आहेत त्या सांगायच्या लोक मला हसू दे ज्या ह्यांचं म्हणणं आहे ज्या टाळ्या आणि शिट्या मला पडतायत ती माझी टिंगल ओढत आहे आणि ह्यांना एकही टाळी पडत नाही शिट्टी नाही पडत ह्यांचा मान सन्मान वाढतोय निकम एवढं निर्लज्ज व्हायचं एवढं निर्लज्ज व्हायचं आमचा शब्द आम्हाला देणार मीच गाणं गायला होतं कसं काही करायचं नसताना झालं भांडण टोकाचं अहो तर इस्रायल आणि इराणचा विषय काय मध्ये नाही संबंध आणि मध्ये आपल्या पाकिस्तानला काय द्यायला आवडत सुचली काय माहिती काही करायचं नसताना झालं भांडण टोकाचं दादा लगीन लोकाचं दादा लगीन लोकाचं नास्त येड्या भोकाचं कवरेज क्षेत्रात बरोबर आणतो टप्प्यावरून कार्यक्रम हजारदा सांगितलं एकच गोष्ट वारंवार करू नका बोलू नका सांगितलं सांगत नमान जर मी ह्यांना विचारून केलेलं नाही तर नमान ह्यांना विचारून मी बंद करणार नाही मी हट्टी आहे आणि म्हणून सांगितलं की जागेगाव क्रिकेट संघ बोगराडवाडी भेळ या सोडून 200 300 1 रुपयाचं पारितोषिक मला वाटतं 7 तारखेला पैसा वेळात रवींद्र वापरकर 100 रुपये पारितोषिक काय आमचं पडेल गती तर विषय काय विषय असा की ह्यांना सांगितलं की तुम्ही आगावगिरी करू नका बाकीचं ठीक आहे ना तुमचं आता तुम्ही काही गोष्टी आहेत त्या आम्ही ऐकतो ना तुमच्या काही गोष्टी आम्ही ऐकल्या ह्या प्रगतीच्या आहेत मी कलगीकरामध्ये क्रेडिट घेतलेलं नाही मी योगदान सांगितलं आणि तुम्ही व्यवस्थित ऐका तुम्हाला मी हे सांगितलं नाही की तुमचा नाच खोटेल हा तो माझा अधिकार नाही माझी जीभ झडेल असं तुझं बोललो तर हे मी असं बोललो एकानं सांगितलं असं एकानं असं सांगितलं तुझा म्हणतो नाच खोटेल नव्हे ऑन रेकॉर्ड आहे आणि 7.5 असा त्याचा रिझल्ट हे तुम्हाला मी कधीच बोलणार नाही एवढा पावित्र्य तुम्ही कष्टाचं पाणी केलं तुमच्या 3-4 पिढ्या नाच करतात तुमच्या घराण्यात मी असं बोलत कधीच बोलणार नाही दादा हे माझी वाचा जर असं बोललं असं कधीच बोलणार नाही नाच आहे ते धोके आहे शिवाचं वाद्य माझी लायकी आहे की ते बंद करायची लोक अशी बोलली त्याच्याबद्दल बोलतो अहो नाच तुमचा नाच बंद झाला तर मी काय भीक मागू तू पेशंट आहे का मला आता आहे का फक्त एवढंच आहे माझं म्हणणं एवढंच शेंडा नाका लावू नका ना एकच गोष्ट काय वारंवार साळी माऊली आज आमच्या ह्या
क्षेत्रामध्ये टॉपचा संगीतकार आहे, तो सांगतो स्किलला बरोबर आहे. अरे काल जरा त्या मांडवात जाऊन इकडे तिकडे व्हायचं होतं, गावाला पहिली बारी जर इकडे तिकडे झालं असेल. अरे पण लांबच शब्द आहे का ना. दुसरं, अरे जाणून बुजून ठेवलंय दूर. हे गाणी काढत राहायची सगळी. अरे जाणून बुजून ठेवलंय दूर. हस्तिनापूरचा राजकुमार भीष्म काशी देशात सरोवरला जातो आणि त्यावेळेला आंबेला नाकारला गेला. हे शाळा शिकवतात ना मला म्हणतात की म्हणता त्या काळ्या रेड्याला म्हणतो बोलवायला हवी. मी म्हणतात ज्ञानेश्वर माऊलींचा विषय, ज्ञानेश्वर माऊली पुरुष, रेडा हा पुल्लिंग. ह्याच्या शक्तीची बाजू कुठं आहे? शक्ती कुठं मोठी आहे? हा, अरे रेडा तरी मोठा व्हायला तर ज्ञानेश्वर माऊली मोठे होते, तुरंत मोठा आहे. ह्याच्या शक्तीवाला कुठं आहे? अभ्यास करा. हे नाकाला शेंडा ह्याच्या ह्या शक्तीत नाही, ह्या शक्तीत नाही. गर्भाचा आहे तू, हसू नकोस. ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्यामुखी वेग बोलवले, पण रेडा काळात असतो तर काय पांढरा नाही, भाल्या नाही, पटेरा नाही, त्या कालाच हाल्या रेडा. मला वाटतं तो महाराज मी बायकोला सांगत मला काय तर ह्याच्यात शक्ती कुठं मोठी आहे? तुराच मोठा. आणि हे तुराला मोठा करून जातात. हे म्हणतात माझ्या घराचा भागदार आहे. निराकारी म्हणतात तुम्ही, निर्विकार म्हणतात, त्याला आकार नाही, त्याचा म्हणतात तुमचं दाखवायचा. मग तुमच्या घराचा भाग द्यायचा मी. गवळणीत म्हणतात कुठली गवळणी काय होती? हा बोल कामच लागलाय तुम्ही इकडे एकटा मरण तुमच्या जेव्हा मी इकडे आलो आणि त्या गवळीचा म्हणतात भाग मला द्या. कुठल्या गवळीचा? म्हणतात तुमची बरबादी करेल. कृष्णाला म्हणली तर आता बरबादी करेल. ही तुमची लेखणी आणि तुमची इच्छा आहे की तुमच्या गवळीचा भाग घ्यायचा. तुमच्या पापाचा भागीदार मी नाही. काय पुढचं ऐकायचं काय? वैभव दळवी आणि तुषार ढोके माऊली कोल्हापूरकर याच म्हणून 500 रुपये आणि प्रकाश निकम माऊली आमच्या प्रतिस्पर्ध्यांच्या भावकीकडनं 200 रुपये आलेले. धन्यवाद. थांबा गाणी म्हणतो. जाणून बुजून ठेवला दूर माझ्या समोर चकनाचूर. मनात ऊन लग्नाचं नाव. अरे खेळून तू झिम्मा. एवढं नको खाली घ्या. जाणून बुजून ठेवलंय दूर. अरे माझ्या समोर तू चकनाचूर. जाग्यावर किती स्केल खाली? जाग्यावर स्केल आहे, त्या स्केल नुसार आहे मी. आणि म्हणतात मी सोलामध्ये नाही. जाणून बुजून ठेवलं दूर माझ्या समोर तू चकनाचूर. मनात आठवून लग्नाचं नाव. खेळून तू झिम्मा. असं खेळून तू झिम्मा. चार चौघात झिडकारलं. चार चौघात झिडकारलं. तुझे अवकात मी कंपा. चार चौघात झिडकारलं. तुझे अवकात मी कंपा. चार चौघात झिडकारलं. तुझे अवकात मी कंपा. जाणून बुजून ठेवलं दूर माझ्या समोर चकनाचूर. जाणून बुजून ठेवलं दूर माझ्या समोर चकनाचूर. मनात आठवून लग्नाचं नाव. खेळून तू झिम्मा. असं खेळून तू झिम्मा. त्याच्यानंतर त्या प्रश्नाकडे गेले. प्रश्नाला सांगितलंय बुवा तुम्हाला बाजू सोडून दिलेली आहे आणि परत मग तुम्ही बोलल्या म्हणतात बोललो. आता हे उत्तर सेम टू सेम शेवटच्या बारीत पाठवण्याला झाले. सचिन कदमवाने दिलं. त्यावेळेस त्यांना सांगितलं चुकीचं आहे. आज तुम्हालाही सांगतो चुकीचं आहे. बाकी मी जास्त काही बोलत नाही. प्रश्न उत्तराला मी अजिबात जरा तुम्ही त्यातला जरी यशवंत नाव असेल त्यातलं पहिले य जरी आलं तरी मान्य केलं. तरी मान्य केलं. तुम्ही प्रश्न उत्तराबद्दल माझ्याबद्दल काय बोलूच नका. तुम्हाला एवढंच सांगा. तुम्ही अजून शोधा. तुम्हाला सापडण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर म्हणतात ऑफ सीझनला म्हणतात मला म्हणतात नमाना म्हणतात ह्या शक्तिपुरात तुझ्या बापसान केला होता. मग ऑफ सीझनला शक्तिपुराच्या सीझन नसल्यानंतर तुला शक्तिपुरा तू करतोस. तुझ्या बापसान कधी केला होता? तुझ्या बापसान कधी केला होता? तू करतोस ना पैशासाठी. तू पैशासाठी करतोस ना. ह्या ज्या टाळ्या शिट्या पडतायत ह्यांचं म्हणणं आहे की माझी टिंगल करतात. तुम्ही जर माझी टिंगल करत असाल ना टाळ्या शिट्या, अरे उभी जिंदगी माझी टिंगल टवाळी करून दे तुमच्या काळ्यासाठी. कारण हा शक्तिपुरा रसिकांचा आहे.
तुम्ही जर टाळ्या वाजवला तुमच्या जर शिट्या पाडल्या आणि तुम्ही काय पाकिस्तानात आहे मी काय दुश्मन आहे तुमचा कलगी तुला काहीतरी योगदान असेल ना येडा वाकडा मग लांबोरे बोलते लांबोरे बोलते हा विषय हाय पोटा तुमच्या त्रास व्हायला लागला आहे त्रास व्हायला लागला अशी पोटसुळ ह्याच्या आधी सप्तस्वरांचा भाष्य आणि काय रे बाबा चकाकी ह्या टोप्या असा घालून काळा बावरा आपला येडा वाकडा गावठी बोलून करतोय पोटात त्रास व्हायला लागला पोटात त्रास व्हायला एवढ्या बाऱ्या म्हणतात 14 बाऱ्या एवढ्या बाऱ्या पुढचं गाणं केसामध्ये गजरा साधा एकदम शिरून घरात कोणी जातो करून बरबाद विषय काय शूरशेख जन्मदाता त्याची मुलगी तिचं नाव प्रथा आणि तो कुत्ती भाऊ झाला आणि तो पालन करता ह्या शूरसेनाचा विषय शास्त्राशिवाय आपण बाहेर नाही काय शिरून घरात कोणी जातो करून बरबाद जिकडं तिकडं प्रसाद ही दोन बापाची औलाद जिकडं तिकडं म्हणून सांगतोय बुवा जेवढं जमान तेवढंच करायचं आज कसा इंजेक्शन दिला या इंजेक्शन असं पण हवालदिवाल झाला आणि मग विषय दिल्ली पर्यंत झाला आणि मग विषय तुम्हाला तो ह्या काय झाला विषय म्हणून सांगतोय जेवढा आहे तेवढंच बोलायचं आदेश बरोबर 200 रुपये तुरेवाडी मंडणगड इंस्टाग्राम चाल देव निघाला तेवढा तुम्ही घ्यायच्या जमाना झालं काय हे घेऊ ना आपण हे घेऊया हा अजून काय ते परत आमच्या शंकर भाऊजींची फरमाईश आहे आणि आमचे पत्नी भाऊंची फरमाईश आहे ती परत घेऊया तुमचे उपकार उदय सामंत भाऊजींचं गाणं तुमचे उपकार आजन्म राहतील केली काही कामे ध्यान थोर सांगतील उदय सामंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सोबत उदय सामंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सोबत या ठिकाणी अशा अनेक गोष्टी आहेत या ठिकाणी एकाने सांगितलं की म्हणे रोहित शर्माने आपल्या सेंचुरी मारली रिटायर होत होता भावांचा पण म्हणतात ना बैल बळी झाला तर हिसकाला कशी करायची आणि शिंग कुठं घुसवायचा बरोबर एक सेंचुरी झालेली आहे गाणं घ्या कोण भाऊ आमचा बंद होता हे घेतो लगेच काही जास्त काही भारी लिहिलेलं नाही पण लिहिलंय त्या गोऱ्या इंग्रजाला दिली टक्कर धडा इंग्रज ना 3 वर्षाचं लगान होतं आला म्हणतात आमिर खान लगान मध्ये ना तुमको मैंने 3 लगान बोला था 3 लगान बोला था 3 बार लगीन नहीं बोला था 3 लग्न झालं 3 लग्न त्या गोऱ्या इंग्रजांना दिल्ली टक्कर धडा आमच्या हिटमॅन रोहित आमच्या रोहित शर्मा मागे सेंचुरी काढ
असा आहे नापोरे भाऊ, असा आहे. तुम्हाला काय जास्त बोलायची गरज नाही शक्तिवाल्यांसाठी. नापोरे भाऊ आला आणि बाकीच्या फरमाईशी घेतल्या, नवीन गाणी घेतली आणि तरी पण होणार आहे. पण तुम्हाला उडवून घ्यायचं, चढवून घ्यायचं ह्या तुझ्यावर आहे. आणि म्हणून बारीक सांगते काल एक विषय गायला, जे आमची मराठी शाळा आहे ते आता हळूहळू बंद होईल. ते आमचे जे शिक्षक आहेत, मास्तर आहेत, त्यांना शिकवायचं काम सोडून जनगणना आली, लावला कामाला. निवडणुका आल्या, लावल्या कामाला. पोषणाच्या गोष्टी आल्या, लावल्या कामाला. आणि मग उरलेला वेळ जरासा कुठे मग पोरांना शिकवणार. आणि मग आमची अपेक्षा असणार पोराने, आमच्या मराठी शाळेतल्या पोराने डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, MPSC बनून ऑफिसर व्हायचं, कसं व्हायचं. म्हणून आपण एवढं शिक्षकांना एवढा पगार आहे, तेवढा पगार आहे. पण त्यांचं जे विद्यादानाचं काम आहे तेच उत्तमरित्या झालं पाहिजे. भाऊजी कोण? दिनेश गोरे. दिनेश गोरे भाऊजी आता 200 रुपये. रोहित शर्मा साठी आला 200 रुपये. त्यांनी 100 मारला, मला 200 भेटले. असं आहे ना. म्हणून त्या शिक्षकांवरती हे बोलणे व्यवस्थित करा. शिक्षकांच्या खांद्यावर शिक्षकांच्या खांद्यावर किती कामाचा हो बोझ. शिक्षकांच्या खांद्यावर किती कामाचा हो बोझ. काम शिकवायचं सोडून हो सांगा, लागणार किती ओझ. काम शिकवायचं सोडून हो सांगा, लागणार किती ओझ. शिक्षकांच्या खांद्यावर, शिक्षकांच्या खांद्यावर किती कामाचा हो बोझ. शिक्षकांच्या खांद्यावर किती कामाचा हो बोझ. या ठिकाणी अनेक लोकांना विरारला जायचंय, दिव्याला जायचंय, लांब लांब जायचंय. या ठिकाणी एकाच इंजेक्शन दिलेलं आहे, परफेक्ट लागलेलं आहे. आता महिन्याभरात भेटणार आहे. आणि त्याच्यातच काय झालं तर 7 तारखेला भेटतो. बघ त्याच्यामुळे जर का इकडे तिकडे शब्द झाला असेल तो घ्या. तुरेवालाचा छोटा कसा असतो तो एका दाखवतो. त्याच्यामुळे हे किती लाल आपटली आणि किती काय लाल केल्याने आपटली तिथपर्यंत काय पोहोचायचं नाही. त्याच्यामुळे दुसऱ्या बारीची गाणी जरा शक्तिवाला श्रेष्ठ होईल असा प्रयत्न करा. आता कसं टोपी घालायला लागलो, जरा व्यवस्थित दिसायला लागलो. पहिले पण तुम्ही त्याला भारी दिसायला, आता अजून भारी दिसायला लागलो. त्याच्यामुळे पुढच्या वेळेला शक्ती कशी श्रेष्ठ होईल तिची गाणी आणा. तर उड्या पण आलो हे सगळं युट्यूबला जातं. हे अक्षय सगळं तसं तसं टाकतो. त्याच्यामुळे तुमची नाचक्की होण्यापेक्षा तुमच्या गीतकारांचा आकार होण्यापेक्षा तुम्ही सुधारणा करा. दुसऱ्यांना शिकवायचे आहात. लेखनी जवा प्राणी मित्राने सगळं चौक हे एक सगळ्यांनी या. शंकर भाऊजी आरतीला या आणि वाना विना भाग काढून या मंदिरात आमचं प्रतिस्पर्धी शाहीर निकम भाऊ आरतीला या. घर आगो कोण नका 3 महिन्याने भेटणार आहोत. ह्या पावसात तुम्ही जाऊ कुठं, तुम्ही गेलो कुठं तर हुंद्रावरी निर्विकारी